नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC मार्फत ऑनलाईन भरतीसाठीची जाहिरात देण्यात आलेली आहे. यानुसार सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस असिस्टंट कमांडंट्स या पदासाठीची जी भरती आहे विविध पदांसाठीची ती केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे 14 मे 2024. पात्रता त्याचबरोबर इतर माहिती देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत जी वेबसाईट आहे UPSC ऑनलाईन या वेबसाईटद्वारे या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. डिटेलमध्ये पाहू शकता. अर्ज करण्यासाठी सुरुवात होत आहे 15 मे 2024 ही शेवटची तारीख आहे. त्याचबरोबर डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे याच्याबद्दलची एक्झामिनेशन आहे ती प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीमध्ये UPSCद्वारे ही अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण 506 जागा आहेत पाहू शकता. BSFसाठी 186, CRPFसाठी 120, CISFसाठी 100, ITBPसाठी 58 आणि SSBसाठी 42 अशा एकूण 506 जागा आहेत. या भरतीसाठी असिस्टंट कमांडंटसाठीच्या त्या भरले जाणार आहेत. यासाठी सेंटर आहे एक्झामिनेशनसाठीची यासाठीची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर सिलेक्ट करणं आवश्यक आहे त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पाहू शकता एलिजिबिलिटी कंडिशन्स देण्यात आलेले आहेत. पात्रता जी आहे उमेदवाराची वयाची पात्रता जी आहे ती 25 वर्षापर्यंत जास्तीत जास्त असू शकतं अशा पद्धतीने देण्यात आलेली आहे. माहिती चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर प्रोफाईट एज लिमिट जी आहे याबद्दलची रिलॅक्सेशन्सची माहितीसुद्धा अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता पाहू शकता. कॅन्डिडेट मस्ट हॅव होल्ड बॅचलर्स डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता आहे. त्याचबरोबर फिजिकल स्टँडर्ड जे आहे ते सुद्धा असणं आवश्यक आहे. या पदासाठीची डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज करताना ॲप्लिकेशन फी आहे 200 रुपये. याबद्दलची ते तुम्ही अर्ज करताना अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे 14 मे 2024 आहे. तोपर्यंत तुम्हाला जे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर याची फी आहे ॲप्लिकेशन फी ती सुद्धा भरणं आवश्यक आहे. अप्लाय करण्यासाठी जी अधिकृत वेबसाईट आहे पाहू शकता. या वेबसाईटवर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे पद आहे ज्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज करताय ते पोस्ट सिलेक्शन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अशा पद्धतीने 506 या पदांसाठीची जी विविध भरती आहे असिस्टंट कमांडंट सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेससाठी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.